आजचा दिवस खूप धावपळीचा होता. यांची सुट्टी संपली होती म्हणून आम्ही आज घरी जाण्यासाठी निघालो होतो. निघायच्या आधी आमच्याकडे कांदे लावायचं काम सुरू होतं. त्यातच पाण्याच्या मोटरचा थोडासा प्रॉब्लेम झाला. म्हणून त्यांनी तो पार्ट सोबत घेतला आणि तालुक्याला थांबून दुरुस्त करून एका फ्रेंडकडे घरी पाठवला. मग आम्ही प्रवासाला निघालो. रस्त्यात आधी आमच्या मामांचं घर लागतं. मग काय म्हणलं आजीबाबाला भेटून जाऊ. आजीबाबांकडे थांबलो तर त्यांची शेतात कामं चालू होती. तिथे मग थोडा वेळ थांबून गप्पा मारल्या. गावाला घरी पाहुणे आल्यावर खाली हात कधीच जाऊन देत नाही. त्याचप्रमाणे आमच्या आजी पण आम्ही जेव्हा कधी येऊ तेव्हा जेवण करून म्हणा किंवा आमच्याबरोबर काही बांधून म्हणा देतच असतात. मग काय आमच्या मामीने घरची ताजी कोथिंबीर आणि वांगी दिली. मामीला बाय केलं आणि मग आम्ही मावशीकडे गेलो. मावशी घरी नव्हत्या, त्या पण शेतातच होत्या. घरी माझ्या नणंद, देवर आणि मामांची मुलं भेटली. सगळ्यांसोबत खूप गप्पा मारल्या. तेवढ्यात मावशीचा फोन आला. त्यांना जसं कळालं ना आम्ही त्यांच्याकडे आलोय तर त्या बोलल्या मला भेटल्याशिवाय जाता कामा नाही. मग काय आम्ही थेट शेतात गेलो. मावशीचं काम चालू होतं. तेवढ्यात महेश दादांनी झाडावरची पेरू आणली ताजी. ती इतकी गोड होती ना, मी त्यांना म्हटलं मला आणखी हवे. तर काय ते मला थेट झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणले वहिनी हवे तेवढे घ्या आता. मी पेरू तोडून येत नाही तर काय यांचं पतंग उडवायचं काम चालू झालेलं. मग थोड्या वेळाने सगळ्यांना बाय बाय केलं. आमचा प्रवास सुरू झाला. पांढरी पुलाजवळ थांबलो. खूप वेळ गाडीवर बसून कंटाळा आला होता म्हणून उसाचा रस प्यायला थांबलो. यांना ॲनिमल खूप आवडतात. तिथे एक मांजर दिसली आणि ते तिच्याशी खेळायला लागले. तिला बघून त्यांना आमच्या घरच्या मांजर जिचं नाव लिली आहे तिची आठवण यायला लागली. मग काय रस पिला आणि पुन्हा प्रवासाला निघालो. जवळजवळ 4 तासांनी घरी पोहोचलो. असा होता आजचा माझा दिवस. बाय बाय. आय सी यू इन माय नेक्स्ट डे.